श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार गुरुपुष्यामृत योग. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा या दोन वस्तू. शत्रू लोटांगण घालेल, घराची पतीची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो. आयुष्यात कधी असं वाटतं का की सगळं काही असूनही काहीतरी कमी आहे? कष्ट तर आपण खूप करतो. नवरा रात्रंदिवस मेहनत करतो, मुलं अभ्यासात डोकं लावून बसतात, पण यश मात्र हुलकावणी देत आहे. कधी कधी विनाकारण घरात कटकटी होतात, कुणाची तरी नजर लागल्यासारखं वाटतंय किंवा शत्रू गुप्तपणे आपल्या प्रगतीत अडथळे आणतात. सख्यांनो, उद्याचा दिवस हा सगळ्या संकटांना पूर्ण विराम देणारा ठरणार आहे. कारण उद्या आहे वर्षातला सर्वात शक्तिशाली, दुर्मिळ आणि शुभ असा गुरु पुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रात याला सिद्धियोग आणि योगांचा राजा मानलं जातं. या दिवशी केलेली एक छोटीशी सेवा तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणू शकते. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवला गेला आहे. उद्या सकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला फक्त 2 विशेष वस्तू ठेवायच्या आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, फक्त 2 वस्तू. या 2 वस्तू केवळ तुमच्या घराचं संरक्षण करणार नाही, तर तुमच्या पतीच्या प्रगतीचे बंद दरवाजे उघडतील आणि शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होईल. पण या 2 वस्तू कोणत्या, त्या ठेवण्याची योग्य वेळ काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठेवताना कोणता मंत्र म्हणायचा, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. मुख्य उपाय मी तुम्हाला अगदी शेवटी सांगणार आहे, कारण त्याआधीची तयारी समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण त्याआधी ही माहिती तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त सख्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आजच्या या मंगल प्रसंगी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपताय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका सकारात्मक कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जेचा संचार होईल. विचार करा, जेव्हा या 2 शक्ती एकत्र येतात तेव्हा तुमच्या घराची भरभराट कशी होईल. सख्यांनो, आपण घराला कुलूप लावतो, CCTV लावतो. कशासाठी? तर चोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून. पण या सूक्ष्म नकारात्मक ऊर्जेचं काय, जी उंबरठ्यावरूनच तुमच्या घरात प्रवेश करते आणि तुमच्या पतीच्या डोक्यावर चिंतेचं सावट निर्माण करते. अनेकदा आपल्याला वाटतं की नशीब साथ देत नाही, पण खरी अडचण आपल्याला घराच्या प्रवेशद्वारावरच अडकलेली असते. उद्याच्या या सिद्ध मुहूर्तावर म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर उंबरठ्याचं शुद्धीकरण करणं म्हणजे साक्षात लक्ष्मीला रेड कार्पेट अंथरवण्यासारखं आहे. आता लक्ष देऊन ऐका. मी ज्या 2 वस्तू सांगणार आहे त्या साध्या सुध्या वस्तू नाही. त्यातील पहिली वस्तू ही इतकी शक्तिशाली आहे की ती तुमच्या घरातील वास्तुदोष आणि बाहेरून येणारी कुणाचीही वाईट नजर एखाद्या स्पंजसारखी शोषून घेते. जर तुमच्या पतीला कामाच्या ठिकाणी लोक त्रास देत असतील किंवा व्यवसायात सतत अडथळे येत असतील, तर ही वस्तू ते सर्व अडथळे आपल्यात सामावून घेईल. आणि दुसरी वस्तू, ही वस्तू म्हणजे राजयोग खेचून आणणारं एक चुंबकीय तत्व आहे. गुरुग्रहाची कृपा आणि पुष्य नक्षत्राची वृद्धी या वस्तूमध्ये एकवटली आहे. जेव्हा ही वस्तू तुम्ही उंबरठ्यावर विशिष्ट पद्धतीने ठेवता तेव्हा ती तुमच्या घराकडे धनाचा आणि यशाचा प्रवाह आकर्षित करायला सुरुवात करते. पण सगळ्यांनो, ही सेवा करताना वेळेचं बंधन आणि तुमची भावना खूप महत्त्वाची आहे. उंबरठा हा केवळ लाकडाचा भाग नसून ते नंदी आणि कासव यांच्याप्रमाणेच घराचं रक्षण करण्याचं केंद्र आहे. जर हा उंबरठा जागृत झाला तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या प्रगतीला रोखू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल ना की या वस्तू नेमक्या
आहेत तरी काय? आपल्या स्वयंपाकघरात आहेत की पूजेच्या घरात? त्या ठेवताना तोंड कोणत्या दिशेला असावं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय फक्त स्त्रियांनीच करायचा का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्या 2 वस्तूंची नावं आता मी काही क्षणात उलगडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथून पुढे अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण इथूनच पुढे सांगितलेली प्रत्येक कृती तुमच्या पतीच्या भाग्योदयासाठी आणि शत्रूच्या विनाशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक 2 वस्तूंबद्दल आणि त्या करण्याच्या गुप्त विधीबद्दल. हे केल्याने पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात येणारे अडथळे कसे दूर होतील हे पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. पण सख्यांनो, ही पूर्वतयारी करताना केवळ कृती महत्त्वाची नाही, तर तुमची पद्धतसुद्धा अचूक असावी लागते. उंबरठा स्वच्छ करताना हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उंबरठा पाण्याने धुवाल तेव्हा त्या पाण्यात चिमूटभर खडे मीठ नक्की टाका. शास्त्रानुसार खडे मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचे काम करते. जर तुम्हाला शक्य असेल तर त्या पाण्यात थोडे गोमूत्र आणि गंगाजल मिसळा. यामुळे तुमचा उंबरठा केवळ स्वच्छ होत नाही, तर तो पवित्र होतो. उंबरठा धुतल्यानंतर तो कोरड्या वस्त्राने पुसून घ्या आणि मगच हळदीच्या लेपाला सुरुवात करा. हळदीचा लेपनाचे गुप्त उपाय सांगते, ऐका. सख्यांनो, हळद ही केवळ स्वयंपाकात वापरली जाणारी वस्तू नाही, तर ती सौभाग्य आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद आहे. हळदीचे लेपन करताना ते अगदी मनापासून करा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना इथे आपण उभे राहतो तिथे 2 स्वस्तिक काढा. हे स्वस्तिक म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे. अनेक भगिनी फक्त उंबरठ्यावर हळद लावतात आणि सोडून देतात, पण तुम्हाला उंबरठ्याच्या कोपऱ्यात थोडे अक्षदा तांदूळ सुद्धा ठेवायचं आहे. आता येतो सस्पेन्सचा मुख्य भाग. तुम्हाला वाटत असेल ना की हळद लावली, रांगोळी काढली की काम झालं, पण सख्यांनो, इथून तर खऱ्या चमत्काराला सुरुवात होणार आहे. हा गुरु पुष्यामृत योग इतका खास का आहे? कारण या नक्षत्रात एक विशेष शक्ती असते जी स्थिरतेला जन्म देते. जर तुमच्या पतीच्या व्यवसायात सतत चढ उतार येत असतील, तर आज काम आहे आणि उद्या नाही अशी स्थिती असेल, किंवा नोकरीत पदोन्नती मिळताना शेवटच्या क्षणी अडथळे येत असतील, तर या उंबरठ्यावर उद्या अशा 2 वस्तू आपल्याला स्थिर करायच्या आहे, ज्या गुरुग्रहाची पावर आणि पुष्य नक्षत्राची वृद्धी एका जागी खिळवून ठेवतील. जगातील सर्वात मोठी श्रीमंती ही पैशात नसते, तर ती स्थिरतेत असते. आणि ही स्थिरता मिळवून देणाऱ्या या 2 वस्तू कोणत्या? त्या वस्तूंचे स्वरूप काय? त्या धातूच्या आहेत की नैसर्गिक? आणि त्या ठेवताना तुमच्या उजव्या हाताच का वापरावा लागतो? या सगळ्या प्रश्नांची गुपित मी आता उलगडणार आहे. सावधान व्हा. हा उपाय करताना एक छोटीशी चूक सुद्धा प्रभाव कमी करू शकते. त्यामुळे आता जो मुख्य विधी मी सांगणार आहे तो अगदी काळजीपूर्वक ऐका आणि शक्य असल्यास एका कागदावर लिहून घ्या. चला तर मग वळूया त्या महाउपायाकडे, जो तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. कारण ही सेवा थेट तुमच्या पतीच्या भाग्योदयाशी आणि तुमच्या घराच्या समृद्धीसाठी जोडलेली आहे. सख्यांनो, जेव्हा एखादा पुरुष घराबाहेर पडतो, तेव्हा तो केवळ कामाला जात नाही, तर तो आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रणांगणात उतरलेला असतो. अशा वेळी त्याला बाहेरील जगातील मत्सर, हेवा आणि नकारात्मक नजरांचा सामना करावा लागतो. कधी कधी आपल्याच जवळची माणसं आपल्या प्रगतीवर जळतात आणि त्यातूनच नजरबाधा निर्माण होते. पण उद्याचा हा उपाय केल्यावर तुमच्या घराभोवती एक असं ऊर्जा कवच तयार होईल की तुमच्या पतीवर किंवा घरावर कोणाचीही वाईट करणी, तोडगा किंवा
नजर उंबरठ्याबाहेरच भस्म होईल. तुमचे शत्रू जे तुमच्या पडत्या काळाची वाट पाहत आहे ते तुमची प्रगती पाहून स्वतः नम्र होतील. म्हणूनच मी म्हटलं की शत्रू लोटांगण घालेल. त्या 2 गुप्त वस्तूंचा उलगडा करते, ऐका. आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्याची तुम्ही अगदी सुरुवातीपासून आतुरतेने वाट पाहत आहात. त्या 2 चमत्कारिक वस्तू ज्या उद्या तुमच्या उंबरठ्याचं आणि नशिबाचं सोनं करणार आहे. पहिली वस्तू आहे पिवळी मोहरी. सख्यांनो, काळी मोहरी आपण मसाल्यात वापरतो, पण पिवळी मोहरी ही साक्षात बगलामुखी देवाची शक्ती मानली जाते. तंत्रशास्त्रात हिला रक्षा कवच म्हटलं जातं. पिवळी मोहरी जिथे असते तिथे नकारात्मकता टिकूच शकत नाही. ही मोहरी तुमच्या पतीच्या मार्गातील अदृश्य शत्रूंना दूर सारवण्याचं काम करेल. दुसरी वस्तू आहे 1 रुपयाचं नाणं आणि त्यावर थोडं केसर. 1 रुपयाचं नाणं हे वृद्धी आणि स्थिर लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि केसर हे ब्रह्मांडातील सर्वात शुद्ध आणि गुरुग्रहाला प्रिय असणारी वस्तू आहे. जेव्हा तुम्ही नाण्यावर केसराचा तिळक लावता तेव्हा ते नाणं एक धनवर्षक यंत्रवंत. विधी सांगते, ऐका. एक छोटं पिवळा सुती कापड, त्याचा तुकडा घ्या. बरोबर 7 दाणे पिवळी मोहरी, 1 रुपयाचे कोरे नाणे आणि थोडे ओले केलेले केसर. कृती सांगते, ऐका. उद्या सकाळी उंबरठ्याची पूजा झाल्यावर त्या पिवळ्या कपड्यावर नाणं ठेवा. त्या नाण्यावर केसराचा 1 छोटा तिळा लावा. आता त्याभोवती पिवळ्या मोहरीचे 7 दाणे अर्पण करा. ही पोटली किंवा पुडी तयार करताना ती आपल्या उजव्या तळहातावर ठेवा आणि डोळे मिटून तुमच्या पतीचं नाव घ्या. मनात म्हणा, हे गुरुदेवा, हे महालक्ष्मी, या पुष्य नक्षत्रावर, या पुष्यमृत योगाचा साक्षीने मी हे कार्य करत आहे. माझ्या पतीच्या कामातील सर्व अडथळे, कोर्ट कचेरीची काम किंवा व्यवसायातील मंदी दूर होऊ दे. माझ्या घराला कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस. ही छोटीशी पोटली तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उजव्या बाजूला घरात प्रवेश करताना जो तुमचा उजवा हात असेल त्या बाजूला एका कोपऱ्यात सुरक्षित ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की ती तिथे राहणार नाही तर एका दोऱ्याच्या साह्याने ती दरवाजाच्या चौकटीला वरच्या बाजूला वरच्या लाकडी फ्रेमला बांधून ठेवा. मंत्र म्हणा. हे करताना शक्य असल्यास ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करा. सगळ्यांनो, हा उपाय म्हणजे तुमच्या घरासाठी लावलेला एक सुरक्षा दिवा आहे. जोपर्यंत ही पोटली तुमच्या उंबरठ्यावर आहे तोपर्यंत तुमच्या सुखाला कोणाची नजर लागणार नाही. ही पोटली तिथेच राहू द्या. पुढच्या गुरुपुष्यामृत योगाला किंवा दिवाळीला तुम्ही ती बदलू शकता. विचार करा, किती साधा उपाय आहे, पण याची फलश्रुती तुमच्या आयुष्यात आनंद आणि ऐश्वर्य घेऊन येईल. उद्याची ही संधी सोडू नका, कारण असा योग पुन्हा लवकर येणार नाही. सख्यांनो, हा उपाय खूप साधा वाटत असला तरीही गुरुपुष्यामृत योगाच्या या दैवी मुहूर्तावर याची शक्ती कई पटीने वाढलेली असते. शास्त्रात म्हटलं आहे, भाव तिथे देव. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ओढ मनात ठेवून केलात तर निसर्ग आणि ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला साथ द्यायला थांबून येईल. हा केवळ अनुभव घेण्याचा विषय नाही, तर हा स्वतःच्या भाग्याचा दरवाजा उघडण्याचा क्षण आहे. उद्याचा हा मुहूर्त सोडू नका, कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. पण वेळेवर केलेला एक छोटासा उपाय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमच्या पतीच्या डोळ्यातील यशाची चमक आणि घरातील मुलांचे हसू यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीच नसते. यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीच नाही.
मला पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. या व्हिडिओला आत्ताच मनापासून लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमची ही एक छोटीशी मदत एखाद्या बहिणीच्या घरातील दुःख दूर करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते आणि त्यांचं पुण्य तुम्हालाच लाभेल. जर तुम्ही अजूनही आपल्या या कुटुंबाचा हिस्सा बनला नसाल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील अशा शक्तिशाली उपायांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते कमेंट बॉक्समध्ये. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः लिहायला विसरू नका. तुमच्या या मंत्रोच्चाराने तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जा सदैव टिकून राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया अशाच एका रंजक आणि तुमच्या आयुष्यात प्रगती घडून आणणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. अवतीभोवती स्वामींची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ.